कारगिल वीरांना मानवंदना. इगतपुरीचे हरीश चौबे सैनिकरत्न पुरस्कार 2026 ने सन्मानित. राष्ट्रसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक सुरक्षेतील उल्लेखनीय योगदानाची दखल. सैनिक फेडरेशनचा प्रतिष्ठेचा गौरव. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत मुंबईतील सैनिक फेडरेशनच्या वतीनं आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात इगतपुरीचे सुपुत्र माजी भारतीय नौदलातील मरीन कमांडो तथा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे गार्ड चीफ हरिश्चंद्र चौबे यांना प्रतिष्ठेचा सैनिकरत्न पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसेवा, आपत्ती व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षा, सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. बोरिवली पश्चिम येथील अटल उद्यान सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या अतुलनीय शौर्याला अभिवादन करण्यात आले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना मानवंदना अर्पण करत राष्ट्रभक्तीचा जागर घडवण्यात आला. यावेळी सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी D.F. निंबाळकर यांच्या हस्ते हरीश चौबे यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी भारतीय नौदलातील मरीन कमांडो म्हणून कार्यरत असताना हरीश चौबे यांनी कठोर लष्करी प्रशिक्षणासह विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. सध्या ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या थार उत्पादन प्रकल्पात गार्ड चीफ म्हणून कार्यरत असून औद्योगिक सुरक्षा, जोखीम नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, सुरक्षा प्रोटोकॉलच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी, पूरस्थिती, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी ते सातत्यानं पुढाकार घेत आले आहेत. बचावकार्य, आपत्कालीन नियोजन आणि सामाजिक मदतीच्या माध्यमातून अनेकांना दिलासा देत त्यांनी समाजात कर्तव्यदक्ष, विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे इगतपुरी तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असून माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच इगतपुरीकरांकडून हरीश चौबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यातून देशसेवा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेचा आदर्श नव्या पिढीसमोर उभा राहिला आहे.